जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला प्रश्न पडला होता मी पोहोचीन की नाही पोहोचीन ते. एक कुठेतरी इथे मुलुंडच्या आसपास एक आत्ता अपघात झाला होता. अपघात दुर्दैवीच होता, त्याचा काही विषय नाही. पण एका बाजूला एक गाडीचा अपघात झाला होता. खरं तर एवढा तो 5 पदरी रस्ता, अगदी उजव्या बाजूला ती गाडी अडकली होती आणि मी अख्खा विक्रोळीपर्यंत जाम आहे. मी गाडीत येता येता मनातल्या मनात मी विचार करत होतो, म्हटलं आता तारीख बदलावी आणि पुढची तारीख द्यावी. सगळा अख्खा शहरांचा विचका करून ठेवलेला आहे. बरं, ती अपघात झालेली गाडी, त्यातली आता ती माणसं वगैरे सगळी हॉस्पिटलला वगैरे नेली असतील, पण ती बाजूला करावी, ट्रॅफिक सुरळीत परत करावा, काही नाही. तिथलं ते सगळं तिकडेच पडलेलं. असो, निवडणुका आता शेवटच्या सगळ्या टप्प्यामध्ये आलेल्या आहेत. माझा दिवस अख्खा सकाळी वर्तमानपत्र आणि चॅनलचे इंटरव्ह्यूज आणि संध्याकाळी सभा, पकपक 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 दिवसभर चालू असतं ते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते वेगवेगळे चॅनल्स असले, वेगवेगळी वर्तमानपत्र असली तरी प्रश्न तेच, मोदींना का पाठिंबा दिला, बाळासाहेबांबद्दल काय बोललात, पुढे काय करणार, मराठीचं काय झालं. मग कधी कधी वाटतं हे माझ्याकडनं उजळणी करून घेतात की काय. मग तो बाळासाहेबांचा, माननीय बाळासाहेबांचा विषय, काल पण मला असं वाटतं मी त्या ABP माझाच्या मुलाखतीमध्ये मी ती गोष्ट सगळी स्पष्ट केली. त्याला काय खाणं काढणं नाही म्हणत. मी काय बोललो होतो त्या दिवशी, मला काय म्हणायचं होतं. मग त्या पत्रकारांनी मला प्रश्न विचारल्यावरती मी म्हटलं की तुला आता समजून सांगतो. समजा रात्री तू माझ्याकडे जेवायला आलास आणि दुसऱ्या दिवशी जर माझ्या विरोधात बातमी दिलीस आणि मी तुला म्हटलं काय रे रात्री गिळून आलास माझ्याकडे आणि सकाळी मला माझ्यावरती टीका करतोस, त्याला खाणं काढणं म्हणतात. माझ्यावरती ज्या वेळेला आरोप झाले पाठीत खंजीर खुपसण्याचे, ज्यांच्या पाठीमध्ये मी खंजीर खुपसला म्हणता, त्यांच्याकडे जर मी एखादा पदार्थ घेऊन गेलो, माणूस खाईल का, हात तरी लावेल का त्याला. मग त्यांना नाही वाटलं की पाठीत खंजीर खुपसला, दुसऱ्यांना का वाटलं. इथपर्यंतचा तो मुद्दा होता. व्यंगचित्रकार असल्यामुळे अजून थोडा डिटेलमध्ये गेलो. सगळ्या त्याच गोष्टी चालू आहेत. मोदींना का पाठिंबा दिला, म्हटलं मोदींना समजा मी पाठिंबा दिला नसता तर हे काय बोलत राहिले असते. कुठे गेले पत्रकार. हां, नमस्कार. दिसलेच नाहीत मला, असं कसं होईल म्हटलं. आता मी 2 मिनटं जरा त्यांच्याकडे बघून बोलतो. आता खरं सांगायचं, हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायची. मी समजा नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला नसता तर तुम्ही पुढचा प्रश्न मला काय विचारला असतात, मग पाठिंबा कोणाला विचारलं असतं की नाही, की आतून काँग्रेसला. हेच सगळं सुरू केलं असतं. त्यापेक्षा मी जर समजा पाठिंबा जाहीर करून टाकला, एका व्यक्तीला माझा पाठिंबा आहे, त्यांचं काम मी गुजरातमध्ये पाहून आलेलो आहे, त्याच्यामुळे माझा त्यांना पाठिंबा आहे, म्हणजे मी पाठिंबा जाहीर केला नसता तरी इथून बडवलं असता. पाठिंबा जाहीर केला तर इथून बडवत आहेत.
मग त्याच्यामध्ये ते राजनाथ सिंगमध्ये बोलून गेले. खरं तर त्यांचा काही संबंधच नव्हता. असतील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असतील, पण त्यांचा काय संबंध? माझा पाठिंबा थोडी राजनाथ सिंगना होता. मी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता. त्यांचा संबंध काय? एक तर म्हणे एनडीएत या, नाहीतर म्हणे पक्ष विलीन करा. विलीन काय यूपी बिहारचा वाटला काय पक्ष? तुम्ही बोललात आणि घातला मी आतमध्ये. काही तोंडाला येईल ते बोलायचं. बरं, ज्यांच्याबद्दल मी बोललोय, पाठिंब्याचं मी बोललोय, ते नाही काय बोलत. परवा दिवशी त्यांची कुठच्या आप की अदालतला मुलाखत झाली त्यांची, ते दाखव होते. त्यात नरेंद्र मोदी काय म्हणाले? मला जर एखादा माणूस जर पाठिंबा देत असेल तर मी नाकारू कशाला? हे ते बोलतायत आणि त्यांचे अध्यक्ष वेगळं बोलतायत. माझा अत्यंत सरळ, याच्या मागचा कुठचाही काय म्हणतो पण लपवलेला हिडन अजेंडा असले कुठचे अजेंडे बिजेंडे मी घेऊन फिरत नाही. मला एखादी व्यक्ती आवडली, मी अनेकदा माझ्या व्यासपीठावरनं मी नितीन गडकरींची स्तुती केलेली आहे की स्वर्गीय माननीय बाळासाहेबांचं स्वप्न मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे किंवा फ्लायओव्हर्स, हे नितीन गडकरी जर नसते त्या ठिकाणी मंत्री तर हे कधीच घडू शकलं नसतं, कधीच होऊ शकलं नसतं. हे त्यांच्यामुळे ही गोष्ट घडली. आता एखादा माणूस चांगलं काम करत असेल तर त्याला स्तुती करायची नाही का? बरं, मोदींबद्दल मी काय आज बोललोय? मी 2011ला बोललोय, ज्या वेळेला हे बाकीच्यांच्या ध्यानीमनी देखील नव्हतं. मी गुजरातच्या दौऱ्यावरती असताना तेव्हा बोललो होतो की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजे. त्यांचं काम आणि सगळ्या गोष्टी पाहता असा माणूस पंतप्रधान झाला पाहिजे ज्याच्यातनं देशाला एक प्रकारचा आकार येईल. मी काल माझ्या कुठच्याही मुलाखतीत म्हटलं, तेव्हा काय रे बोलले भाजपचे लोक की आमच्या पक्षात ढवळढवळ करू नका, आम्ही आमचा उमेदवार बघून घेऊ. तेव्हा नाही राजनाथ सिंग बोलले. आणि आत्ता जे काही मोदींच्या सलाईंवरती फिरतायत महाराष्ट्रात, ते तेव्हा अडवाणी आणि सुषमा स्वराजांचं नाव घेत होते, मोदींचं नाव घेत नव्हते. 2011 सालापासून मी ही गोष्ट बोलतोय, मी आज नव्याने बोलत नाही आहे. आणि माझा उद्देश फक्त तेवढाच आहे, त्यातनं मला उद्या जर सरकार आलं तर मला त्या सरकारमध्ये मंत्रिपदही नको आहे, दिलं तरी घेणार नाही आणि मागणारही नाही. पण मी जे महाराष्ट्राचे प्रश्न मांडीन, मी जे महाराष्ट्रातले प्रश्न सांगीन, त्याची पूर्तता नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडनं व्हावी एवढीच माफक अपेक्षा माझी आहे. याच्या पलीकडे माझी काही अपेक्षा नाही, काही अपेक्षा नाही. आजच्या या सगळ्या लोकसभेच्या निवडणुका अनेक लोक, अनेक उमेदवार, अनेकांना खरं तर जनतेलाही माहीत नसतं की लोकसभेची निवडणूक म्हणजे काय, आमदारकीची निवडणूक म्हणजे काय, नगरसेवक पदाची निवडणूक म्हणजे काय, काही माहीत नसतं. यांनाही माहीत नसतं. कुठेही जातात, कोणाचेही दांडकं घालतात म्हणजे ते बोलायला. मी त्याशी कुठेतरी चॅनलवरती बघत होतो, तुमच्या खासदाराबद्दल तुमचं मत काय? आणि मग ते नेहमीप्रमाणे आपली भाबडी जनता, आमचा खासदार आम्हाला दिसलाच नाही, 5 वर्ष झाली आम्हाला पाहिलंच नाही, हा बघा आमच्याकडचा नाला अजून तसाच तुंबला आहे, गेली 5 वर्ष तसाच तुंबतोय. मी आज काही माझ्याकडे ते काय नाव आपलं हे इंडियन एक्सप्रेसचे शेखर गुप्ता ना, शेखर गुप्ता आज माझ्याकडे आले होते. मी त्याशी माझा त्या आप की अदालतला माझा जो काही इंटरव्ह्यू झाला तो आता दाखवतील शनिवारी बिनवारी दाखवतील, शनिवार रविवारी. मी रजत शर्मांना पण तेच सांगितलं, मी त्या अर्णब गोस्वामीला पण तेच सांगितलं. मी अनेक चॅनलच्या अनेक पत्रकारांना, प्रिंट मीडियाच्या पत्रकारांना सांगतो की माझी विनंती आहे तुम्हाला हात जोडून, आता तर लोकसभेचा वेळ आता जवळपास निघून गेला, तर शेवटचे 5 दिवस राहिले, आता काय उपयोग पण नाही त्याचा.
पण जसं आपण एक कॅम्पेन करतो, जसं एक अवेअरनेस कॅम्पेन, लोकांना कळावं, पल्स पोलिओचं जसं कॅम्पेन असतं किंवा इतर जशी कॅम्पेन्स असतात, टेलिव्हिजनवरती जाहिराती दाखवतात किंवा कार्यक्रम करतात. माझं असं म्हणणं आहे की निवडणूक, लोकसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक, महानगरपालिकेची निवडणूक, हे खासदार, आमदार, नगरसेवक नक्की यांचं काम काय? आपण यांना निवडून का देतो आहोत? कशासाठी देतो आहोत? त्यांनी काय केलं पाहिजे? काय अपेक्षा आहेत आपल्या? सरसकट आपल्याकडे सर्वसाधारणपणे असतं, जी नगरसेवकाकडनं अपेक्षा असते आपल्याला तीच खासदाराकडनं अपेक्षा असते, तीच आमदाराकडनं अपेक्षा असते. कारण आपल्याला अंदाजच नसतो की नक्की त्या खासदाराचं काम काय, आमदाराचं काम काय, नगरसेवकाचं काम काय. मी माझ्या 3-4 सभांमधनं मी एकदा सांगितलं ना, विद्याधर गोखले होते आपले खासदार. त्यांनी मला एकदा फोन केला, मला बोलले राज कुठे आहे? म्हटलं आहे. म्हटलं येऊन जाणार का जरा? म्हटलं येतो. मला बोलले हो कसं खासदाराचं काम करायचं म्हणे मी? आमच्याकडचा एक म्हणे खालचा माणूस आला आणि मला बोलला म्हणे आमच्या गल्लीतल्या गटाराचं झाकण कुठेतरी पळवलं म्हणे. त्यांनाही समजे ना. या सगळ्याच्या महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच्या वरचा महत्त्वाचा विनोद कुठचा अजून? एका माणसाने RTIच्या खाली केंद्रीय मंत्रालयामध्ये पत्रव्यवहार केला आणि त्याने RTI खाली प्रश्न विचारला. दिनांक 2 फेब्रुवारी 2009 रोजी देव आशिष भट्टाचार्य यांनी निवडणूक आयोगाला खासदारांची जबाबदारी आणि कर्तव्य काय याविषयी माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती विचारली असता संसदीय कामकाज मंत्र्यांनी खालीलप्रमाणे माहिती दिली. आणि त्यांनी असं सांगितलंय की खासदाराचं काम काय हे आम्हाला देखील माहीत नाही. हे केंद्रीय मंत्रालयाकडून आलेलं उत्तर आहे. हे आम्हालाही माहिती नाही. अशा प्रकारची कुठचंही खासदाराचं नक्की त्याचं कर्तव्य काय हे अजून डिफाईन केलेलं नाही. देशाला 67 वर्ष झाली, खासदाराने काम काय करायचं आहे हे अजूनपर्यंत केंद्रालाही माहीत नाही. ह्या असल्या परिस्थितीमध्ये आपण या सगळ्या लोकसभेच्या निवडणुका आपण लढवतो आणि मग भाबड्या आशा घेऊन ठेवतो आपण त्यांच्यावरती की यांनी हे केलं पाहिजे, त्यांनी ते केलं पाहिजे, त्यांनी ते केलं पाहिजे. एक शिरूरला शिवसेनेचे खासदार होते आढळराव पाटील म्हणून. तिकडे गेल्यावरती मला कळलं की त्यांनी एका शिरूरमधल्या एका नगरपालिकेला 5 घंटा गाड्या दिल्या कचरा उचलायला. खासदाराचं काम आहे का ते? मला असं वाटतं की मुळात आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे, आवश्यक आहे की खासदारांनी नक्की काय काम केलं पाहिजे. मी आज निवडणूक लढवतोय, लोकसभेची मी निवडणूक लढवतोय. ही निवडणूक मी कशासाठी लढवतोय? मला सांगायला काय स्थानिक विषय सांगायला आणि तुम्हाला मजा यायला किंवा तुम्हाला बरं वाटायला माझ्याकडे 100 विषय आहेत. पण मी ते जर 100 विषय सांगितले तर तुम्हीच मला म्हणाल पुढच्या वेळेला राज ठाकरे तू असं बोलला होतास, काय झालं त्याचं? याचं कारण ते लोकसभेच्या खासदाराच्या अखत्यारीतली कामं नव्हे, ते न्यायमंडळ आहे, ते कायदे मंडळ आहे. तिथे कायदे होतात. आपल्याकडच्या खासदारांनाही माहीत नसतं कोणते कायदे करून घ्यायचे असतात, कोणत्या गोष्टी करून घ्यायच्या असतात. आज सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्या एकाही खासदाराने आजपर्यंत मांडलेलं नाही. माझे खासदार तिकडे जातील आणि तो विषय तिथे लोकसभेमध्ये मांडतील. आज सगळ्यात महत्त्वाची गंमत सांगतो तुम्हाला मी. हे बघा, माझ्याकडे आज इतर राज्यांमधनं काय काय केले ते आहे माझ्याकडे. काय खासदाराचं काम बघा, कसे असतात, भाषेला कडवट कसे असतात. स्वतःची अस्मिता, स्वतःचं राज्य, स्वतःची भाषा याच्यासाठी किती कडवटपणे भांडत असतात ही माणसं.
मल्याळम भाषक खासदार KP धनपालन यांनी 2010 ते 2013 अशी सलग 3 ते 4 वर्ष मल्याळमला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी लोकसभेमध्ये पाठपुरावा केला. धनपालन, गंमत बघा, धनपालन कोण होते? धनपालन हे काँग्रेसचे खासदार होते. आपल्याकडच्या खासदारांना काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या लाजा वाटतात तिकडे केंद्रामध्ये गेल्यानंतर की मराठीविषयी बोलायला, महाराष्ट्राविषयी बोलायला. आणि तिकडचे खासदार स्वतःच्या भाषेबद्दल काँग्रेसचे खासदार होते. हे विशेष परिणाम त्याचा काय झाला? मे 2013 मध्ये मल्याळम भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. या सगळ्या राज्यांकडनं आपण मराठी माणसांनी अनेक गोष्टी शिकल्या पाहिजेत की आपण आपली कर्तव्य काय आहेत, आपण काय केलं पाहिजे. आज हे ठाणे शहर कशासाठी कसली ओळख होती ठाणे शहराची? तलावांचं शहर. कुठे गेले ते तलाव? मला अजूनही आठवते, मी लहानपणी जेव्हा बाळासाहेबांबरोबर इथे येत असे, लहानपणापासून येत असे, अनेक मेळावे, अनेक सभा ज्या वेळेला या सगळ्या भागामध्ये होत असेल, मला अजूनही आठवतात अनेक तळी होती. कुठे गेली हो? बुजवली. या सगळ्या नादान लोकांनी ती बुजवली आणि इमारती उभ्या केल्या. आज या ठाण्यामध्ये टँकरने पाणी पुरवलं जातंय आणि नैसर्गिक स्रोत जो होता तो आम्ही बुजवून टाकत आहोत. खासदारांनी याच्याकडे लक्ष देऊन केंद्रीय पर्यावरण मंत्रालयामध्ये याची तक्रार केली पाहिजे. आज मराठी मुलांचा आज नोकरीचा प्रश्न, मराठी मुलींचा आज नोकरीचा प्रश्न. आज उद्योगधंदे येत आहेत, पण त्या उद्योगधंद्यांमध्ये माझ्या मराठी मुलांना सामावून घेतलं जात नाही. हे विषय तिकडे मांडले पाहिजेत. राज ठाकरेंनी आंदोलन केल्यावरती काय झालं? केंद्रामध्ये त्या ममता बॅनर्जी ज्यावेळेला रेल्वे मंत्री झाल्या, त्या रेल्वे मंत्री झाल्यानंतर राज ठाकरे आणि तुमच्या सगळ्यांच्या आपल्या आंदोलनामुळे ममता बॅनर्जींना निर्णय घ्यावा लागला की याच्यापुढे प्रत्येक राज्यामध्ये स्थानिक भाषेमध्ये रेल्वेच्या परीक्षा होतील. जे इतकी वर्ष घडलं नाही ते आपल्या आंदोलनाने घडलं. आज मराठी मुलं ज्याला जातात त्यावेळेला ती मराठी भाषेमध्ये तिकडे परीक्षा देऊ शकतात. हे कशामुळे झालं? का नाही इतकी वर्ष झालं? अहो, मी खासदार नसताना करून दाखवलेलं आहे. खासदार पाठवले तर काय करून दाखवीन बघा ना. प्रत्येक राज्यामध्ये ज्या वेळेला केंद्रीय आस्थापनांमधल्या कुठच्याही नोकऱ्या उपलब्ध होतील त्यावेळेला तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. हा रेल्वे मंत्र्यांनी काढलेला आदेश, हा ममता बॅनर्जींनी काढला, हा आपल्या पत्रव्यवहारानंतर, आपल्या आंदोलनानंतर. मला अनेक जण आपलेच हिणवतात, आपलेच मराठी लोक हिणवतात अनेकदा. मराठी पोरं कुठे काम करतात म्हणे, त्यांना कामच करायची नसतात, सारखे सणांचे कार्यक्रम सांगायचे आणि गावाला निघून जायचं म्हणे, सुट्ट्या घ्यायच्या. म्हटलं कोण बोललं तुम्हाला? त्यांना नोकऱ्या करायच्या आहेत, त्यांची इच्छा आहे, त्यांच्या हाताला काम हवं आहे. दाखवताय कुठे तुम्ही? सांगताय कुठे तुम्ही? एवढे उद्योगधंदे आले पण त्या उद्योगधंद्यांमध्ये मराठी मुलांना सामावून घेतलं जात नाही. त्यांच्या बरोबरीने परराज्यातनं माणसं देखील आणली जातात. म्हणून मी एक प्रयोग करून पाहिला. म्हटलं आपण एक प्रयोग करून बघू. म्हटलं रेल्वेमध्ये किती मुलांना, महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना, तरुणींना काम करायचे. म्हणून मी फॉर्म्स काढले, त्याची परीक्षा कशी द्यायची त्याचे पुस्तिका काढल्या आणि महाराष्ट्रभर पसरवल्या. जवळपास एका महिन्यात मला आलेला रिझल्ट काय? महाराष्ट्रातल्या 5 ते 6 लाख मुलांनी फॉर्म भरून दिले की आम्हाला रेल्वेमध्ये आम्हाला नोकरी हवी आहे. याचा अर्थ मुलांना नोकरी हवी आहे, माहिती नाही कुठे आहे. आणि ज्याला नोकऱ्या उपलब्ध होतात बरोबर त्या राज्यांमध्ये जाहिराती सोडल्या जातात. आमच्या मराठी वर्तमानपत्रामध्ये जाहिराती सोडल्या जात नव्हत्या, आता ते सोडायला सुरुवात झात होतीये वाटतं, किंवा झाली पण असेल. राज ठाकरेंनी काय केलं विचारताय? 50-50, 100-100 वर्षाचे पक्ष जे करू शकले नाहीत ते राज ठाकरेंनी 8 वर्षात करून दाखवलेलं आहे. मग त्याशी कुठे एका चॅनलवरती असताना बरं मग हे झालं, आता बरं काय केलं हे सांगितलं ना, हां बरं ठीक आहे हे केलं तर बरं ठीक आहे. मग टोलचं काय? म्हणजे मी आंदोलनं करतोय, आपण सगळे रस्त्यावरती येतोय, आपल्याला टोलबद्दल विचारतात
आणि इतर विरोधी पक्ष शिवसेना भारतीय जनता पक्ष यांना हे पत्रकार कधी प्रश्न विचारत नाही की तुम्ही टोलचे आंदोलनं कधी करणार, टोलसाठी तुम्ही कधी रस्त्यावर उतरणार, त्यांना कोणी प्रश्न विचारणार नाहीत. तिथे गप्प. म्हणजे जो प्रामाणिकपणे करतोय त्याला बडवा आणि जे करत नाहीत राहून देत ना. काय हे मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना भेटलो मी. आचारसंहितेच्या आत मला ते 22 टोल म्हणजे आपल्या पहिल्या आंदोलनामध्ये 65 टोल नाके बंद झाले या महाराष्ट्रामधले आणि त्याच्यानंतर 2 टोल नाके बंद झाले. त्याच्याबद्दल कौतुक नाही करणार हे आमचे पत्रकार बांधव. एवढीशी बातमी टाकणार 65 टोल नाके बंद झाले. आणि मग राज ठाकरेंनी सांगितलं की टोलच्या विषयामध्ये आपण रास्ता रोको करायचा. मी त्या दिवशी सभेमध्ये बोलल्यानंतर मी जेव्हा घरी आलो, घरी आल्यावरती मला एक मेसेज आला. मेसेजवरती होतं की बाबा दुसऱ्या दिवशी का त्या दिवशी जेव्हा आंदोलन करणार होतो 12वीची प्रॅक्टिकल्स आहेत. म्हटलं कपाळाला हात मारला तर म्हटलं करायचं काय, जाहीर तर करून बसलो. मग परत एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं, मी म्हटलं सगळी शहरं सोडून द्या, कुठच्याही शहरामध्ये ही आंदोलनं करू नका. जी करायची असतील ती हायवेला करा आणि ती पण कुठेही जाळपोळ तोडफोड न करता करा. एवढी बातमी. आंदोलन फसलं. जाळपोळ नाही, तोडफोड नाही, बातमी नाही, काय नाही. म्हणजे हवं काय असतंय ना. मी कोडासाठी तरी आंदोलन करत नाही आणि मी बातम्यांसाठी आंदोलन अजिबात करत नाही. टाकायचे असतील तर टाका, नाही टाकले तरी चालतील, लोकांपर्यंत पोहोचेल ते. पण हे सगळे प्रश्न मला विचारतायत, जो करतोय त्याला विचारतायत, करत नाही त्याला नाही विचारत आहे. विधानसभेमध्ये हे प्रश्न सगळे मांडले, त्याला इतर विरोधी पक्षांनी मला साथ का नाही दिली, माझ्या आमदारांना साथ का नाही दिली, हे प्रश्न कधी त्या आमदारांना विचारले जात नाहीत, त्या पक्षाला विचारले जात नाहीत. हे फक्त मला विचारायचं. नवा कोवळा पक्ष पडला ना, हाणा तिच्या आईला. ज्या ज्या गोष्टी मला, हे जे सगळे विषय आहेत, हे जे सगळे प्रश्न आहेत, हे लावून धरले पाहिजेत. असे असंख्य विषय आहेत जे लोकसभेमध्ये सांगितले गेले पाहिजेत. या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या चौकशा काढल्या पाहिजेत बाहेर, त्यांच्या इन्क्वायरी सुरू झाल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी तिकडे मांडल्या पाहिजेत. आज मला सांगतो, एका माणसाने तिकडे, एका खासदाराने कोणीतरी ते मागे जयराम रमेश येऊन गेले पुण्यामध्ये आणि मुळा मुठा नदीचा त्यांनी सर्वे केला. त्या मुळा मुठ्या नदी बघितल्यानंतर, त्यांनी त्याच्या पाणी तपासल्यानंतर त्यांच्या असं लक्ष झालं, भारतामधली सगळ्यात प्रदूषित ही मुळा मुठा नदी आहे. आणि मग त्याच्यावरती कारवाई सुरू झाली. म्हणजे हे सगळे केंद्रीय मंत्री, त्यांच्या केंद्रीय कमिट्या आणि ह्या सगळ्या गोष्टी हे येऊ शकतात, आणू शकतात. मग ठाणे जिल्ह्याची लागलेली वाट, त्याच्याबद्दल का नाही कोण बोलत. हे इथे गणेश नाईकांची कुरतंड चालू आहे ना, सगळे डोंगर. चले माणसं आहेत का उंदीर आहेत तेच कळत नाही. ते 12वीचे डॉक्टर, तेच ओरबाडा, महाराष्ट्र ओरबाडा सगळा अख्खा, त्यातनं कमाई करा. विदेशी माझ्या एका सभेमध्ये सांगितलं, मी मध्यंतरी एक डॉक्युमेंटरी फिल्म बघितली. मी आपल्यालाही सांगतो, हे सगळं राज्य सरकार आणि सगळ्या गोष्टी हे त्यांची फक्त जबाबदारी नाही, ही आपली पण जबाबदारी आहे. हे आपण थांबवलं पाहिजे. या इथून तुम्हाला डोंबिवलीला जाताना हा शिळफाटा वगैरे हा प्रकार जिकडे लागतो ना, आपण जिकडे वळतो अख्खा, ती कुठची खिंड येते, ती कसली खिंड म्हणतात त्याला, त्या शिळफाट्याला जाताना कसली तरी काय, तो असा छोटा रस्ता येतो, त्याला काहीतरी कसली तरी खिंड म्हणतात. अशी त्या आजूबाजूला सगळ्या डोंगर आणि त्याची जंगल आहे, सगळी लँड फॉरेस्टची लँड आहे. तुम्हाला जंगलाची जी जमीन असेल त्याला हात लावता येत नाही. माझ्याकडे सगळ्याचं फुटेज मी काढून आणलेलं आहे आता.
जी जंगलाचे डोंगर आहेत, जे जंगल आहे ते जंगलाचे सगळे डोंगर ओरबाडलेले आहेत ह्या सगळ्या नाईक आणि त्यांच्या सगळ्या लोकांच्याकडनं आणि त्याच्या आजूबाजूच्या त्यांच्या ओळखीच्या लोकांकडनं हे सगळे डोंगर पोखरत आहेत. आज भावी येणाऱ्या पिढ्यांना आपण काय देणार काय आहोत? जे लहान कच्चे बच्चे आहेत त्यांना काय दाखवणार आहोत? माझ्याकडे ती एक डॉक्युमेंटरी फिल्म आहे, ती मला मी कधीतरी पाठवीन. इथे निवडणुका होऊन देत, मी खरंच सांगतो, इथे कुठेतरी लावा ती फिल्म आणि बघा. यांच्याकडे मी देतो. मी एक बुचर नावाचे एक कुटुंब आणि ते कुटुंबा त्यांचं हे असले प्रकार होते काहीतरी, ते डोंगर पोखरणे आणि त्याच्यातनं सिमेंट काढून ते लोकांना विकणे. करोडो रुपये कमवले त्यावेळेला. ही गोष्ट बोलते मी तुम्हाला 100 वर्ष जुनी. एके दिवशी त्यांची त्या बुचरची फॅमिली, त्यांची ती जे बुचर जे होते त्यांची पत्नी, ती एकदा भडकली आणि तिने त्यांना विचारलं, हे किती दिवस चालणार म्हणे तुमचं हे सगळे डोंगर पोखरणं जे निसर्गाने दिलंय ते पोखरायचं, ते विकायचं आणि त्यातनं पैसे कमवायचे, किती दिवस चालणार आपलं? त्यांच्या पतीने विचारलं, बरं तुझ्या डोक्यात काय? ती बोलली, हे बंद करा सगळं, हे खरवडणं ओरबाडणं सगळं बंद करून टाका, जसं आहे आता तसं राहू देत. जवळपास तो किती एरिया होता? जवळपास 65 एकराचा प्लॉट होता. 65 एकर जागा होती ती. त्या बाईनी त्या पत्नीने त्यांच्या सांगितलं, मला इथे बाग करायची आहे, 65 एकराची बाग करायची आहे. जसे डोंगर पोखरून ते काय करून ठेवलं होतं त्याचा आधार घेऊन तसा वापर करून त्या 65 एकरामध्ये कॅनडामध्ये त्यांनी ही बाग उभी केलेली आहे 100 वर्षापूर्वी. ते नवरा बायको गेले, त्यांची मुलं, त्यांचा मुलगा, त्याची पत्नी, ते पुढे ते बघत होते. आता त्या मुलाचा म्हणजे त्यांचा नातू आणि त्याची जी सून होती ते दोघेजण बघतायत. असले एक आणि हे चालू आहे. लोकांना तिकडे आनंद मिळतोय. तो आपल्यापैकी कोणी जर समजा गेलं असेल, जाणार असेल, तर कृपा करून जा तिकडे कॅनडामध्ये, मी आपल्याला पत्ता देईन. ती बाग बघून घ्या एकदा. लोकांना फिरण्यासाठी इथे ठाण्यामध्ये आज कुठे फिरायला जायचं? चला, एक पाऊल टाकलं की कोणतरी फेरीवाला बसलेला असतो, त्याच्या केळ्यात तरी पाय जातो, त्याच्या आंब्यात तरी पाय जातो. फिरायला जागा नाहीत, बागा करून ठेवल्या नाहीत, मैदानं नाहीत, मुलांना काही नाही, इमारती उभ्या करतायत, इमारती. पिढ्यानपिढ्या ती संपूर्ण बाग ते सांभाळतायत. राज ठाकरेला असली घराणेशाही चालेल, पण ही नायकांची घराणेशाही नाही चालणार. की साला घरातला मंत्री पण यांचाच, आमदार पण यांचाच, खासदार पण यांचाच, साला शाळेत मॉनिटर पण यांचाच असेल, सगळं घरातलं. इतरांनी फक्त राबायचं, इतरांनी फक्त इतर कामं करत बसायची, बाकी काही नाही करायचं. तुमचं काम काय? राबायचं. कोणासाठी? आमच्यासाठी, आमच्या घरच्यांच्यासाठी, आमच्या नातेवाईकांसाठी फक्त तुम्ही राबायचं. जे जातील खासदार आमच्या घरून जातील, जे आमदार जातील ते आमच्या घरातले जातील, जे मंत्री होतील आमच्या घरातले होतील. या गोष्टी तुम्हाला संपवायला लागतील. आणि तुम्हाला चांगली माणसं, चांगला माणूस तुम्हाला तिथे ठाण्यातनं लोकसभेमध्ये पाठवावं लागेल. आणि त्याच्यासाठी म्हणून मी उत्तम एक उमेदवार अभिजित पानसे हा आपल्यासमोर मी उभा केला. जातपात पाहून नाही केला मी. आमच्या घरात जात विचारली जात नाही, जात बघितली जात नाही, काही नाही. हे सध्या हे जातीपातीचं राजकारण जे महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे. परवा दिवशी त्या बाबासाहेब पुरंदरेंच्या अंगावरती शाई टाकली. लाज नाही वाटत या लोकांना? शरम नाही वाटत? बाबासाहेबांच्या अंगावर शाई टाकता का? तर म्हणे त्यांचं शिवचरित्र ब्राह्मणी आहे. ब्राह्मणी आहे? बरं, हा ठरवणारा कोण? ज्या माणसाने हयात घालवली, आज 92 वर्षाचा माणूस आहे, त्या 92 वर्षाच्या माणसाच्या तोंडावरती अंगावरती शाई फेकता? फक्त जात काढायची, त्यातनं जात काढायची. मी तुम्हाला सांगतो, बाबासाहेब पुरंदरे, बाबासाहेबांबद्दल शंका घेण्यासारखी काही गोष्टच नाही आहे. मी त्यांचा रायगडावरती जाऊन मी त्यांची मुलाखत घेतली होती. झाली आता त्याला एक 10, 12, 15 वर्ष झाली असतील. ETV नावाचं एक चॅनल होतं, त्या ETVवरती ती दाखवली होती. आहे त्याची DVD पण माझ्याकडे आहे. हे जातीय शिक्के मारणाऱ्यांनी एकदा ती बघावं की बाबासाहेब काय म्हणाले होते.
मी मुलाखत घेताना एकदा त्यांना सहज मी तिथे प्रश्न विचारला, म्हटलं बाबासाहेब, म्हटलं माझ्या घरामध्ये आमच्या घरामध्ये म्हटलं आम्हाला जात शिकवली नाही, जात सांगितली नाही, आम्हाला जात कळत नाही आणि आम्ही जात मानत नाही. म्हटलं मला फक्त आता एकच गोष्ट सांगा, म्हटलं जे बोललं जातं म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. म्हटलं बाबासाहेब, तुम्ही ब्राह्मण, त्यात म्हटलं तुम्ही पुण्याचे, म्हटलं तुम्हाला 150 वर्षांचा पेशव्यांचा इतिहास लिहावासा नाही वाटला, म्हटलं तुम्हाला 50 वर्षाचा शिवाजी महाराजांचा इतिहास लिहावासा का वाटला? काय उत्तर दिलंय त्यांनी? ते बोलले पेशव्यांनी करून ठेवलेल्या चुका महाराष्ट्रभर सांगत फिरण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी करून ठेवलेल्या अचूक गोष्टी या महाराष्ट्राला सांगणं गरजेच्या होत्या. असं बोलणाऱ्या माणसाच्या वरती तुम्ही शाई फेकता, त्यांच्यावरती ब्राह्मणी शिक्के मारता. हे सगळं काँग्रेस राष्ट्रवादीने आजपर्यंत विष पेरून ठेवलं, जातीचं विष. जातीशिवाय यांना जगता येत नाही. निवडणुका आल्या की जात आठवते. यांच्या घरातल्या माणसाला दिलं तर जातीचा उद्धार होतो, म्हणजे जात मोठी होते, समाज मोठा होतो त्यांचा. फक्त यांच्या घरातल्यांना द्यायचं आणि ह्यांच्या घरातल्यांना जर समजा तिकीट दिली नाहीत की समाजावरती अन्याय. ते एक दुसरे आहेत ना, आठवले. मला फक्त खासदारकी द्या, समाजाला बरं वाटेल. मला नाही खासदारकी दिली, समाजावरती अन्याय आहे. यांच्या घरातल्यांना सगळ्या गोष्टी द्यायच्या, ह्यांना सगळ्या गोष्टी द्यायच्या, पण जो राबतोय त्याला द्यायच्या नाहीत. त्यांच्याबद्दल ह्यांना काही वाटत नाही. या सगळ्या जातीपातीपासून तुम्ही सगळ्यांनी दूर राहावं, एवढी फक्त माझी विनंती आहे आपल्या सर्वांना. आणि म्हणून हे काही नवीन काही गोष्टी ज्या मी आंदोलनं करून ज्या सोडवल्या, ज्याची दखल केंद्राला घ्यावी लागली, तिथे जर माझे खासदार गेले तर किती गोष्टी महाराष्ट्राकडे मी आणू शकीन, महाराष्ट्राची व्यथा मांडू शकीन, महाराष्ट्राची जी दुःख आहेत ही दिल्लीश्वरांच्या कानात कोंबू शकीन, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून मी ही सगळी निवडणूक लढवतो आहे. येत्या 24 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून, अभिजित पुढे गेला, अभिजित पुढे, अभिजित पानसे याला आपण येत्या 24 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून आपण याला प्रचंड मताने विजयी करावं आणि महाराष्ट्राची व्यथा दिल्लीला सांगण्यासाठी याला दिल्लीला पाठवावा, अशी एक आपणा सर्वांना मी विनंती करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. निश्चितपणे अभिजित हमारे